तर बघू शकताय आपल्या पोळ्या परत एकदा बघून घ्या. कशा वाटल्या पोळ्या आणि आमटी नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बघा असं आपल्याला पारी बनवून घ्यायची मस्त. याच्या साहाय्याने याच्यावरती ठेवायचे नांगोट्याने असं दाबत दाबत आपल्याला असं खोलगट भाग वाटीसारखा करून घ्यायचा असतो. म्हणजे आपल्याला पूर्णाचा जो गोळा आहे ते याच्यामध्ये परफेक्ट बसला पाहिजे. बघू शकताय असं आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा असा झाले की नाही वाटीसारखं. आपण घेणार आहोत पुरण. बघू शकताय जेवढं पीठ घेतलं होतं आपण तेवढंच पुरण घ्यायचं आहे आपल्याला. बघा लाडू बनवायचा मस्त. वेलकम स्वागत आहे. आणि तो लाडू याच्यामध्ये ठेवायचा आहे. असा ठेवायचा आणि छान असा कव्हर करून घ्यायचा. असं मध्ये दाबायचं आणि छान असं वरचा भाग कव्हर करून घ्यायचा आपल्याला. जे एक्स्ट्राच आहे ते तिथेच करू शकता. जास्त असेल तर तोडून साईडला पण ठेवू शकता. मग पिठामध्ये डीप करायचं असं. छान असं लाटून घ्यायचं आपल्याला. छान मस्त सर्व बाजूनं व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आपली पोळी तयार झालेली आहे. मी तुम्हाला समोरून पण दाखवते. बघा आपण किती परफेक्ट प्रमाणात बघा बघू शकताय तुम्ही. फाटली पण नाही, कुठे तुटली पण नाहीये. तर बघू शकताय आतलं पुरण पण दिसत आहे. एवढी आपण पातळ लाटून घेतलेली आहे आणि परफेक्ट असं आपलं पुरण बनलेलं आहे. बघू शकताय आपली पहिलीच पोळी आहे. कुठेही फाटली नाहीये, तुटली नाहीये. अगदी अशी परफेक्ट अशी पोळी तयार झालेली आहे आपली. पारंपरिक पदार्थ आपला पुरणपोळीचा. महाराष्ट्राची शान आहे रेसिपी ही. पुरणपोळी म्हटलं की महाराष्ट्राची जान आहे. सर्व आमचे सण महाराष्ट्रीयन वाल्याचे सण सर्व अधुरे आहेत त्या पुरणपोळीपेक्षा. तर आमच्या सणाला आवर्जून केल्या जाते ही पुरणपोळी. बघा कशी परफेक्ट बनलेली आहे. आता वरती आपण तेल लावून घेणार आहोत. कोणी तूप लावू शकतं. मी तेल लावत आहे. तूप आपण वरून घेणार आहोत. बघा मस्त अशी परफेक्ट तेल लावून घेतलेलं आहे मी. आणि तव्यावर पण थोडस शिंपडते. बघा तूप तेल लावल्यावर किती छान मस्त. एकच नंबर आपली. चला सर्वांनी पटापट लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि कशी वाटली आमची महाराष्ट्रीयन रेसिपी बघू शकताय. बघा मस्त अशी पुरणपोळी झालेली आपली तयार. कुठूनही फाटली तुटलेली नाहीये. चला तर मी आता तव्यावरती टाकून घेते. आता आपण पलटणार आहोत. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. एकच नंबर. किती मस्त फुलली आहे आपली पोळी. बघा मी तुम्हाला दाखवते. एकच नंबर.